हं. परिचय द्या. परिचय द्या. नमस्कार. मी काळे शहादेव, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हनुमान टाकळी या ठिकाणी गणित विज्ञान या विषयाचा पदवीधर शिक्षक आहे. आणि आज माझ्याकडे जी काही जबाबदारी आलेली आहे, ती आहे इयत्ता 5वी साठी जी शिष्यवृत्ती परीक्षा आहे. मिशन आरंभ अंतर्गत आपल्या जिल्हा परिषद अहिल्यानगर या जिल्हा परिषदेचे सन्माननीय शिक्षणाधिकारी पाटील साहेब, त्याचबरोबर आपल्या जिल्हा परिषदेचे सीओ भांडरे साहेब, तर यांच्या प्रेरणेतून हा सुरू असलेला हा उपक्रम आहे. आणि जे हुशार विद्यार्थी आहेत, त्या हुशार विद्यार्थ्यासाठी निश्चितच हा उपक्रम हा अभ्यासाच्या दृष्टीने प्रेरणादायी असा आहे. तर सन 2023 या वर्षामध्ये जे काही शिष्यवृत्ती परीक्षा झाली 5वी आणि या परीक्षेमध्ये जे काही गणित विषयाचे जे प्रश्न होते, तर आज माझ्यावर त्याची जबाबदारी आलेली आहे. तर प्रश्न क्रमांक 61 या प्रश्नापासून आज आपण पाहणार आहोत. तर सुरुवात करूया. सर्वांना नमस्कार. अ, सुरुवात करूया आपण प्रश्न क्रमांक 61 ला. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 61 आहे पहा. 7,07,706 ही संख्या अंकात कशी लिहिली जाईल? आता जेव्हा कोणती संख्या लिहायची असते, तर एकक आणि दशक हे दोन्ही जर एकत्र घ्या. त्यानंतर शतकसाठी एकच घर घ्या. हजारासाठी मित्रांनो हजारासाठी एकच घर घ्या. आणि लक्षसाठी एक घर घ्या. कोटीसाठी एक घर घ्या. जेव्हा आपण अशा पद्धतीने करतो, तेव्हा एकक आणि दशक हे मिळून 2 अंक असतात. शतकासाठी 1 अंक असतो. हजारासाठी 2 अंक असतात. लक्षासाठी 2 अंक असतात आणि कोटीसाठी 2 अंक असतात. त्यालाच आपण एकक दशक, शतक शतक, हजार दस हजार, लक्ष दस लक्ष, कोटी दस कोटी अशा पद्धतीने आपण वाचन करत असतो. आता आपली जी संख्या आहे पहा विद्यार्थी मित्रांनो, किती आहे? 7,00,000 म्हणजे या ठिकाणी 07 7,00,000. हजार किती? 7,000 म्हणजे 07 हजार. त्यानंतर 700 ते किती आहे? 7 आणि एकच दशक मिळून आहे 7 म्हणजे 07. जेव्हा आपण अशा पद्धतीने संख्या लिहू, तेव्हा आता लक्षात आलं असेल तुमच्या पहा आता हा जो फेरू जरी लिहिलेला असेल तर याला आपण दाखवून घेऊया. आणि मग 5,707,707 अशा पद्धतीने कोणती संख्या आली पहा? 7,07,707,7 म्हणजेच पर्याय क्रमांक या ठिकाणी जो तिसरा आहे, पर्याय क्रमांक तिसरा हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे. 7,07,707. आता अशा वेळेस खरं तर हा प्रश्न एवढा सोपा आहे. या ठिकाणी जे दिलंय ना विद्यार्थ्यांना, या ठिकाणी तुम्ही ते लिहू शकता. पूर्ण तासा लिहित बसण्यापेक्षा पहा 707 तर हे 707. हजार किती येतं? 7,000 म्हणजे 07. त्यानंतर लक्ष किती? 7,00,000 म्हणजे 07 किंवा 7 लिहिलं तरी चालेल. आणि मग अशा पद्धतीचा पर्याय पहा 7,07,7,077 7,07,7,077 म्हणजे याही पद्धतीने आपण या ठिकाणी ते घेऊ शकतो. हां. त्यानंतर आपण दुसरा प्रश्न घेऊया. समजलंय ना सर्वांना? त्यानंतर प्रश्न क्रमांक 62. आता 62 प्रश्न जो आहे ना विद्यार्थ्यांनो, हा प्रश्न आकृतीबंध आहे. आता हे जे आकृतीबंध असतात, तर हे कधी-कधी वर्ग संख्येवर आधारित असतात, कधी घन संख्येवर आधारित असतात, कधी त्रिकोणी संख्येवर आधारित असतात, कधी समसंख्या, कधी विषम संख्या. जे संख्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत, तर या प्रकारावरती हे आकृतीबंध आधारित असतात. मग आता या ठिकाणी हा जो आकृतीबंध आहे, या आकृतीबंधाचं आपण वाचन करूया. दिलेला आकृतीबंध लक्षात घेऊन आपल्याला रिकाम्या चौकटीत योग्य येण्याची संख्या आहे किंवा अंक आहे, तो अंक आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. आता 5, 5, 7, 10 त्यानंतर इथं आपल्याला रिकामी चौकट पाहिजे. त्यानंतर 22, 33 आणि 46.
आपण जर पाहिलं विद्यार्थी मित्रांनो 5 आणि 7 यामध्ये जर फरक पाहिला तर तो 2चा आहे. त्यानंतर 7 आणि 10 यामध्ये फरक 3चा आहे. त्यानंतर जर आपण आता इथं आपण फरक थोडंसं थांबूया. 22 आणि 33 मध्ये फरक जर पाहिला आपण तर तो फरक मात्र 10चा आला आहे. आणि 33 आणि 46 मधला जर फरक पाहिला आपण 22 आणि 33 मधला जो फरक येतो सॉरी 11चा आहे. 11चा फरक आहे. त्यानंतर 33 आणि 46 मधला 13चा फरक आहे. मग आता जर आपण पाहिलं 2, 3 इथं जर आपण 5 घेतले आणि इथला फरक जर 7 पाहिला तर पहा आता 2, 3, 5, 7, 11, 13 अशा पद्धतीचं ही आकृती बनते. मग आता या ठिकाणचा अंक कोणता येईल? तर 10 अधिक 5. 10 अधिक 5 जर आपण घेतले तर या ठिकाणी 15 हा जो पर्याय आहे, हा पर्याय या ठिकाणी अॅक्युरेट बसू शकतो. म्हणजेच दिलेल्या आकृती बंधामध्ये जी रिकामी चौकट आहे, ती रिकामी चौकट मधील अंक जो आहे, तो अंक कोणता पाहिजे? तर रिकाम्या चौकटीमध्ये जो अंक आहे, तो किती येतोय? 15 आणि म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हा या उदाहरणाचा पर्याय एकदम अचूक आहे. त्यानंतर आपण पुढल्या उदाहरणाकडे बोलूया. आलं लक्षात सर्वांच्या? त्यानंतर 63वा प्रश्न आपण पाहू. तर 63वा प्रश्न जर आपण पाहिला तर प्रश्न वाचूया एकदा आपण. सगळ्यात महत्वाचं विद्यार्थ्यांना प्रश्न व्यवस्थित वाचणं हे गरजेचं असतं. जर आपण प्रश्न घाईघाईने वाचला तर अति घाई असं म्हटलं जातं आणि मग धोक्याचे सर आणि म्हणून प्रश्न व्यवस्थित वाचूया. पहा खालील पर्यायातील अपूर्णांकाची चढत्या क्रमाने मांडणी केलेला अचूक पर्याय कोणता? तर विचारलंय का विद्यार्थी मित्रांनो चढत्या क्रमाने सगळ्यात महत्वाचं चढत्या क्रमाने आपल्याला माहिती करायची. आता पर्याय वाचले आपण 5/6, 4/6, 1/6, 11/6, 17/6. दुसरा पर्याय जर पाहिला तर 1/6, 5/6, 6/6, 11/6, 17/6. तिसरा पर्याय 5/6, 1/6, 6/6, 17/6, 11/6 आणि चौथा पर्याय पाहिला तर 1/6, 5/6, 6/6, 17/6 आणि 11/6. हे चारही पर्याय जरी आपण पाहिले तर आपल्या एक लक्षात येईल की या चारही पर्यायांचे छेद समान आहे. आणि जेव्हा छेद समान असतात विद्यार्थ्यांना तेव्हा ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा छेद समान जर असतील तर ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक या ठिकाणी मोठा असतो. आणि जर अंश समान असतील तर ज्या अपूर्णांकाचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा असतो. लक्षात घ्या. मग आता या ठिकाणी छेद समान आहे. छेदाचा मग विचारत नाही. मग आता आपण पहिला अंक करून पाहूया. बघा 5/6 लगेच 4/6 म्हणजे या ठिकाणी 5 मोठा आहे 4पेक्षा. म्हणजे त्याचा अंकक्रम येऊ शकतो का? होऊ शकत नाही. त्याचा दुसरा पर्याय बघूया. बघा एकापेक्षा 5 मोठा आहे. 5 पेक्षा 6 मोठा आहे. 6 पेक्षा 11 मोठा आहे आणि 11 पेक्षा 17 सुद्धा मोठा आहे. म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 याचं अचूक उत्तर आहे. जर आपल्याला इतरही पर्याय जर पाहिजे असतील तर ते आपण पाहूया. 5 पेक्षा 1 लगेच लहान आहे. म्हणजे पर्याय होऊ शकत नाही. त्यानंतर चौथा पर्याय पहा आपल्यासाठी फसवण्यासाठी दिला आहे. पहा एकापेक्षा 5 मोठा आहे. 5 पेक्षा 6 मोठा आहे. 6 पेक्षा 11 मोठा आहे. परंतु 11 पेक्षा 17 लहान आणि म्हणून हा पर्याय देऊ शकत नाही. लक्षात घ्या. आणि म्हणून पर्याय क्रमांक हा जो 2 आहे हा पर्याय क्रमांक 2 या उदाहरणाचं हे अचूक उत्तर आहे. लक्षात घ्या. सर्व अपूर्णांकाचे जर छेद समान असतील पुन्हा एकदा पहा सर्व अपूर्णांकाचे जर छेद समान असतील तर ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा आणि जर अंश समान असतील तर ज्या अपूर्णांकाचा छेद लहान तो अपूर्णांक लहान असतो. विद्यार्थी मित्रांनो हे सतत आपण ध्यानात ठेवायला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी चौथा क्रम अपूर्णांकाचा चौथा क्रम आपण पाहताना दुसरा पर्याय जो आहे तो पर्याय एकदम बरोबर आहे. त्यानंतर आपण पुढील उदाहरण घेऊया.
पहा आता 64 उदाहरण आहे. पहा एकदम सोप्या पद्धतीचं उदाहरण आहे. आता या ठिकाणी काय सांगितलंय? उदाहरण वाचूया एकदा. 225 गुणिले 72 आणि चौकटीत कोणता पर्याय आहे? एकदम सोपा गुणाकारावर आधारित क्रिया आहे. मुलांना आता हेच उदाहरण आपण गुणाकार करू शकतो. 225 गुणिले 72 अगोदर 2 आणि 3 बे पंचे 10 हा चालेल. बे दोन्ही 4 आणि 5 बे दोन्ही 4. त्यानंतर आता आपल्याला दशकाने गुणायचं म्हणून या ठिकाणी 0. 7 5 35 हा 4 3 7 दोन्ही 14 आणि 3 17 हा चालला 1 7 दोन्ही 14 आणि 15 याची आपण बेरीज करूया. आता बेरीज जर केली तर 0 0 0 1 5 आणि 5 10 हा चालला 1 7 आणि 8 आणि 4 12 हा चालला 1 5 आणि 6 याच्यावरती 1 म्हणजे किती आलं 16,200. आता 16,200 पर्याय कोणता आहे? तर या ठिकाणी पहा हा दुसरा पर्याय 16,200 गुणाकार प्रत्यक्षात केल्यानंतर आपल्याला उत्तर येऊ शकतं. किंवा विद्यार्थ्यांना हाच प्रश्न गुणाकार न करता सुद्धा सोप्या पद्धतीने आहे की नाही आपण तो घेऊ शकतो. आता उदाहरणार्थ पहा कसं घ्यायचं काय आयडिया येतं. पहा हा अंक किती अंकी आहे? 3 अंकी 225 आणि हा अंक किती अंकी आहे? 2 अंकी. मग हा 3 अंक आणि हे 2 अंक याची बेरीज करा. 3 आणि 2 5 अंक. मग येणारं उत्तर हे 4 अंकी येईल का? येणार नाही. त्या ठिकाणी 4 अंकी येणार नाही. आणि मग आता पर्याय किती कुठे 2च उरले. एक 22,500 आणि एक 16,200. मग आता एक अंदाज घेऊया आपण. पहा हा किती आहे? 225. समजा राहून फिगर आपण 200 घेऊया. हा 72 म्हणजे 8 चे घेऊ 80 घेऊया. आणि मग आता 8 दोन्ही 16 8 दोन्ही 16 आणि मग इथं 16,000च्या दरम्यानचा पर्याय कोणता? तर 16,200. म्हणजे याही पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवू शकतो. देणार विद्यार्थ्यांना आपल्याकडे स्पीड पाहिजे आणि त्याचबरोबर कॉन्सन्ट्रेशन पण पाहिजे. तेव्हा या उत्तराकडे आपण जाऊ शकतो. आणखी सुद्धा एका पद्धतीने तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो हेच उदाहरण मी समजून देऊ शकतो. पहा आता 225च्या दुप्पट किती? 450 आणि 72च्या निमपट एकाची दुप्पट करूया एकाची निमपट करूया. 72ची निम्मे 36 पुन्हा 450ची दुप्पट किती? 900 आणि 36ची निम्मी 18 पुन्हा 900ची दुप्पट 18 त्यानंतर 18ची निम्मी 9 आणि मग 18 गुणिले 9 2 शून्य जे येतं हे 2 शून्य आपण देऊया अगोदर आणि 18 9 162 म्हणजे हा गुणाकार न करता सुद्धा आपण हे उदाहरण अशा पद्धतीने सोडू शकतो. पहा तुम्हाला मी तीन पद्धतीने आपण उत्तरापर्यंत कसं जायचं या संदर्भामध्ये एकाच उदाहरणामध्ये मी 3 आयडिया दिल्यात उत्तर दिल्यात. ही पारंपरिक पद्धत झाली गुणाकार करा. त्यानंतर ते 2-3 अंकी संख्या ही 2 अंकी संख्या आहे 5 अंकी म्हणजे 5 अंकी उत्तर येऊ शकतंय. त्यानंतर अशाही पद्धतीने पहा या ठिकाणी एक संख्या दुप्पट करा दुसरी निम्मी करा अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने आपण तिथपर्यंत जाऊ शकतो हे देणार आहे. त्यानंतर आता आपण पुढील उदाहरण पाहू. पण दोन घनाकृती ठोकळे एकमेकात जोडले असता तयार होणाऱ्या त्रिमितीय आकृतीच्या कडांची संख्या पृष्ठांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे. आता त्रिमितीय आकृत्या म्हणजे काय सगळ्यात सांगतात तर ज्या आकृतीला लांबी रुंदी आणि उंची असते अशा आकृत्यांना त्रिमिती आकृती म्हणतात. त्याला 3D असं सुद्धा म्हटलं जातं. 3 डायमेन्शन. आणि मग अशा कोणत्या आकृत्या आहेत जर आपण पाहिलं तर चौरसापासून घन तयार होतोय आयतापासून इष्टिका चिती तयार होते त्रिकोणापासून त्रिकोणी चिती तयार होते त्रिकोणी सूची तयार होते देण्यात घ्या. त्यानंतर पंचकोण असेल तर पंचकोणी सूची तयार होते पंचकोणी चिती तयार होते षटकोणापासून षटकोणी सूची तयार होते षटकोणी चिती तयार होते. आता चिती आणि सूची विद्यार्थ्यांना यामध्ये सुद्धा फरक आहे.
एखाद्या त्रिमितीय वस्तूचा खालचा जर पाया सपाट आहे, चौकोनी आहे किंवा चौरस आकृती आहे आणि वरती जर एकच बिंदू असेल त्याला जोडलेला असेल तर ती सूचित आहे. परंतु जसा खालचा पाया सपाट आहे आणि वरती पण समजा सपाटच बेस असेल आणि टॉप सुद्धा सपाट असेल तर त्या आकृत्यांना चिती म्हटलं जातं. आता या ठिकाणी चौरसापासून किंवा चौकोनापासून चौकोनी चिती आणि सूची तयार होते. पंचकोनापासून पंचकोनी सूची आणि चिती तयार होते. षटकोनी सूची आणि चिती तयार होते. परंतु आता आपण मुख्य विषयाकडे आपण बोलूया. पहा, दोन घनाकृती ठोकळे. आता घनाकृती ठोकळा म्हणजे गणर घ्यायचा, लक्षात घ्या, आणि एकमेकात जोडले. आता घनाकृती जर आपण ठोकळा म्हटलं तेव्हा काय विद्यार्थ्यांनो, जर हा जो घन या घनाच्या सर्व ज्या बाजू असतात त्या समान लांबीच्या असतात, समान मापाच्या असतात. मग आता ते तुम्हाला घन मी या ठिकाणी काढून दाखवतात ती छोट्या वेळेमध्ये थोडक्यात. घन काढताना एखादे दोन असे चौरस काढायचे आणि चौरस काढल्यानंतर एकमेकाला जोडू शकतात. झाला आणि मग हा जो घन आहे या घनाचा जर आपण विचार केला तर या घनाला कणा किती, या घनाला बाजू किती, या घनाला शिरोबिंदू किती, तर सगळ्यात प्रथमता शिरोबिंदू पाहूया. हा 1 2 3 4 5 6 7 8 बरोबर. म्हणजे या ठिकाणी 8 शिरोबिंदू आहेत. त्यानंतर आपण जर या घनाला बाजू पाहिल्या तर बाजू पण 1 2 3 4 जशी वरती 4 आहे खाली सुद्धा 4 आहे. 1 2 3 आणि 4 आणि त्या उभ्या आहेत 1 2 3 आणि 4. म्हणजे घनाला जर आपण बाजू पाहिलं तर बाजू 12 आहे. त्यानंतर कडा जर म्हटलं आपलं सॉरी बाजू म्हणजे थोडक्यात कडा घेऊया. बाजू म्हणजे थोडक्यात कडा घेऊया. त्यानंतर पृष्ठे जर म्हटलं तर पृष्ठे मात्र 6 पृष्ठे. पृष्ठे किती येतं 6. आणि इष्टिकाची जर आपण पाहिली इष्टिकाची मुलांना अशाच पद्धतीने तुम्ही इष्टिकाची पण घेऊ शकता. आता इष्टिकाची इष्टिकाची जर म्हटलं तर अशा पद्धतीने आपण इष्टिकाची तिची एकदम सिंपल आकृती काढू शकतो. आता या इष्टिकाची तिला जर आपण कडा म्हटलं तर किती काढायचं आहे 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 कडा आहे इष्टिकाची तिला 12 कडा. त्याचा पृष्ठे जर म्हटलं तर 6 पृष्ठे आहेत. वरती एक खाली एक, दोन साईडला दोन बाजूने 6 पृष्ठे. आता मुलांना आपण आता मुख्य उदाहरणाकडे जाणार आहोत. दोन घनाकृती ठोकळे एकमेकात जर जोडले तर इष्टिकाची ती तयार होते. त्यामुळे मी थोडस स्पष्टीकरण दिलेलं आहे. आणि मग दोन इष्टिकाची जर तयार झाली तर मग आता विचारलंय काय प्रश्न आपल्याला, तर त्रिमितीय आकृतीच्या कडांची संख्या पृष्ठांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे. मग आता कडा तर 12 आहे, कडा 12 आणि पृष्ठ किती तयार होतात 6 आणि मग 12 तून 6 गेले 6 म्हणजे कितीने जास्त आहे का पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर आहे. लक्षात घ्या. त्यामुळे मी दोन्ही पण तुम्हाला स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं आहे. पृष्ठे पण दिले, कडा पण सांगितल्या, घन म्हणजे काय ते पण सांगितलंय आणि इष्टिकाची म्हणजे काय ते सांगितलं. जेव्हा दोन घन आता मुलांना दोन घन आल्यानंतर इष्टिका किती तयार होणार आहे. 3 घन जरी आले तरी इष्टिका किती तयार होणार आहे. 4 घन जरी एकत्र आले तरी इष्टिका किती तयार होणार आहे. तुम्ही रेल्वे पाहिली की नाही, आणि रेल्वेचा एकाला एक डबा जरी जोडला
तर अशी इष्टिकाची तीच तयार होणार आहे. लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो. आणि म्हणून दोन घनाकृती जर ठोकळे हे एकमेकांना जर आपण जोडले तर तयार होणारी जी आकृती आहे ही आकृती इष्टिकाची ती तयार होणार आहे. आणि या इष्टिकाची तिचे ज्या कडा असतात, पृष्ठे असतात, बाजू असतात, हे आपल्याला माहिती पाहिजे. त्याचबरोबर इष्टिकाची की आता इथं एक उदाहरण समजा सोपं दिलंय त्यांनी एकदम पृष्ठांची संख्या, कडांची संख्या. परंतु जर कधी कधी घनफळ पण देऊ शकतात, कधी कधी पृष्ठफळ पण देऊ शकतात. देणार घ्या. घनाचं जर आपल्याला पृष्ठफळ काढायचं असेल तर ते आपल्याला माहिती पाहिजे. घनाला किती बाजू असतात? 6 बाजू. आणि प्रत्येक बाजू समान मापाची असते. प्रत्येक पृष्ठ हे चौरसाकृती असतं. आणि म्हणून जर आपण घनाचं जर घनफळ जर काढायला आला आपल्याला तर घनाचं घनफळ हे बाजूचा घन, बाजूचा घन अशा पद्धतीने काढावं लागेल. किंवा त्याला तुम्ही एल क्यूब पण म्हणू शकता किंवा एचा घन असं पण म्हणू शकता. आणि या घनाचं जर तुम्हाला पृष्ठफळ जर काढायला आलं किती पृष्ठ येतं? 7 पृष्ठे आहेत. प्रत्येक पृष्ठ हे समान मापाचं आहे. चौरसाकृती आहे. आणि चौरसाचं क्षेत्रफळाचं सूत्र आपल्याला माहिती आहे. चौरसाचं क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजूचा वर्ग. बाजूचा वर्ग घेण्यात घ्या. आणि मग अशा वेळेस आपल्याला बाजूचा वर्ग म्हणजे काय? बाजू गुणिले बाजू. आणि मग त्या सूत्राचा वापर करून आपण घनाचं पृष्ठफळ पण काढू शकतो आणि घनाचं घनफळ सुद्धा काढू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, त्याचबरोबर जर इष्टिकाची आपल्याला पृष्ठफळ आणि घनफळ जर काढायला सांगितलं असेल तर ते आपल्याला सूत्र माहिती पाहिजे. आता या ठिकाणी घनाचं जर आपण घनफळ जर म्हटलं तर घनाची लांबी, रुंदी आणि उंची या 3 बाबी महत्वाच्या असतात. आणि मग आपल्याला घनाचं जर घनफळ काढायचं असेल, घनाचं घनफळ लक्षात घ्या. घनाचं घनफळ जर काढायचं असेल तर आपल्याला एल इंटू बी इंटू एच म्हणजे लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची या तिन्ही बाबी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि जर घनाचं पृष्ठफळ जर आपल्याला काढायला सांगितलं तर घनाचं पृष्ठफळाचं जे सूत्र आहे 2 गुणिले कंसात एल इंटू बी प्लस बी इंटू एच प्लस एन इंटू एच. म्हणजेच या ठिकाणी 2 लांबी, 2 रुंदी आणि 2 उंची थोडक्यात त्यांचा जो गुणाकार आहे लांबी गुणिले रुंदी अधिक रुंदी गुणिले उंची अधिक लांबी गुणिले उंची. तर यांची आपल्याला गुणाकार करून बेरीज करून त्याला 2 ने गुणावं लागेल. आणि तेव्हा कुठेतरी आपल्याला मग घनाचं पृष्ठफळ सुद्धा काढता येईल. पाय म्हणजे उदाहरण एकदम तुम्हाला सोपं दिलं होतं परंतु मी तुम्हाला घन आणि इष्टिकाची ती या संदर्भामध्ये बऱ्याचशा महत्वाच्या बाबी सुद्धा या ठिकाणी तुम्हाला माहिती पाहिजे. जर अशा पद्धतीने जर उदाहरण आलं तर ते सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला थोडीशी ज्यादाची माहिती सांगितलेली आहे. या उदाहरणाच्या व्यतिरिक्त थोडीशी ज्यादा माहिती या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलेली आहे. तर हे आपलं एकदम सिंपल सूत्र होतं, सिंपल उदाहरण होतं. 2 घन जेव्हा एकत्र येतात तेव्हा इष्टिकाची तीच तयार होते. आणि मग इष्टिकाची तिचे पृष्ठ माहिती पाहिजे, आपल्याला शिरोबिंदू माहिती पाहिजे, कडा माहिती पाहिजे. आणि मग इष्टिकाची ती तयार झाल्यानंतर त्याला 12 कडा येतं, पृष्ठ 6 येतं, शिरोबिंदू 8 असतात. तर इथं कडा आणि पृष्ठे यातला डिफरन्स सांगितलं, विचारलाय, फरक विचारलाय आणि तो मात्र 6 येतोय हे आपण पाहिलेलं आहे. तर घेऊया आपण आता पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. त्यानंतर विद्यार्थ्यांनो आता आपलं पुढचं उदाहरण पहा. उदाहरण वाचूया. 4/7 अधिक चौकट दिली पहा, छेद 8 दिलंय आणि उत्तर दिलंय 53/56. तर चौकटीमध्ये येणारी संख्या पर्यायामधून शोधा. तर अशा काही सगळ्यात महत्वाचं आता इथं 7 आहे, इथं 8 आहे. यांचा छेद समान आहे का? नाही. मग आपल्याला छेद समान करून द्यावं लागेल. लक्षात घ्या. मग आता छेद समान करायचं म्हणजे आता इथं काय पहा, 7 8 56. मग आता हे उदाहरण आपण घेऊया पहा. याचा छेद आहे आपल्याला 56 करायचा. आणि म्हणून केदारी म्हणणार इथं 7 आला 8 ने गुणलं, 4 आला पण आपल्याला 8 ने गुणावं लागेल. 8 चोक 52. आता 4/7 होईल. इथं सुद्धा पहा, लक्षात घ्या. आपल्याला हे काढायचं आणि मग हे इथं अधिक आहे, इकडे गेल्यानंतर काय होणार आहे? वजा होणार आहे. किंमत 4/7ची किंमत आपण या ठिकाणी घेतली, काढली. मग आपल्याला ती चौकट छेद 8 बरोबर
53/56 वजा 32/56 आपल्याला अशा पद्धतीने हे करावं लागेल. मग आता 53 मधून 32 गेले 56 आपण घेऊया समजून. किती आले आता 53 मधून 32 गेले? 53 मधून 32 गेल्यावर किती येतंय? तर 21 आहे. 21/56 आता मुलांना आपल्या इथं छेद किती आहे? 8 आणि म्हणून आपल्याला 8साठी 56 म्हणजे ज्याला आपल्याला आलेल्या उत्तराला 7ने भागावं लागेल तेव्हा तिथं 8 येणार. आणि मग या 27ला सुद्धा आपल्याला 7ने भागावं लागेल. आणि मग 7ने भागल्यानंतर 7×3=21 म्हणजेच अंशाच्या ठिकाणी जी चौकट आहे किती आली मग? 3 म्हणजेच आपला पर्याय क्रमांक कितवा? तर तिसरा या ठिकाणी आपल्या लक्षात येऊ शकतो. आता हे या पद्धतीने आपण जाऊ शकतो. आणखी दुसऱ्या पद्धतीने मुलांना आपण जाऊ शकतो. दुसरी पद्धत तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो पहा. आता हेच उदाहरण आहे. आता या उदाहरणामध्ये पहा कशा पद्धतीने घेऊ शकतो हे उदाहरण. तर 4×8 4×8 बरोबर 7 आता इथे जी चौकट आहे ना त्या चौकटी ऐवजी आपण एक्स मानू. काय मानूया? एक्स मानू. हे अधिकचं चिन्ह 4×8 + 7x आणि बरोबर 53. आता याचा जो छेद आहे या छेदाचा आपल्याला विचार करायचा. येणार नाही. 4×8 + 7x मानलाय मी या चौकटीबद्दल आणि 53 आपण घेतो. आता 8×32 अधिक 7×x 7x बरोबर 53. आता आपल्याला या x ची किंमत काढायची आणि म्हणून इकडे अधिक 32 आहे तिकडे गेल्यानंतर वजा 32 होईल आणि मग 7x बरोबर 53 वजा 32. आता 7x बरोबर 53 मधून 32 गेले किती उरले? 21 उरले. किती उरले? 21 आणि मग आपल्याला x बरोबर आता हा जो x आहे इथं 7x म्हणजे 7×x आहे आणि मग हा जो गुणिले इकडे गेल्यानंतर काय मिळाले? भागिले हा 7 आपल्याला इकडे द्यायचा आहे. लक्षात घ्या. आणि मग x बरोबर 21 हा गुणिल्याच्या उलट भागिले 7 आणि मग 7×21 म्हणजे या एक पद्धतीने विद्यार्थ्यांनो आपण हे उदाहरण शोधू शकतो. म्हणजे त्या ठिकाणी चौकट आहे त्या चौकटीमध्ये तीनाचा येऊ शकतोय. घरात घ्या. यामध्ये कितीचा येऊ शकतोय? तीनाचा येऊ शकतो. पहा सिंपल आहे. पुन्हा एकदा पहा 3 गुणाकार तुम्हाला सर्वांना माहिती आहे. 8 8×32 त्यानंतर 7 अधिक 7×x आणि बरोबर छेदाचा विचार नाही करायचा 53. शॉर्ट मध्ये पण आपण करू शकतो. पहा ते 32 इकडे गेले वजा झाले आणि मग 7x बरोबर किती आले? 21 आणि x बरोबर 21/7 आणि मग x बरोबरची किंमत 3. अगदी 20 ते 30 सेकंदामध्ये सुद्धा आपण हे उदाहरण सोडवू शकतो. तर ही सुद्धा एक विद्यार्थ्यांना पद्धती आहे. चला घेऊया आपण पुढे. समजलंय ना सर्वांना? पर्याय क्रमांक 3 बरोबर. पर्याय क्रमांक किती? 3 याचं उत्तर आलेलं आहे. त्यानंतर 67 उदाहरण आपण घेऊया. हा एकदम सोपं आहे. 60/30 आता टक्के म्हणजे शेकडा आणि शेकडा म्हटलं की 100. 100 बरोबर म्हणजे शेकडा. 60 ते 30% चे असेल तर त्याचा अर्थ गुणिले आणि मग 60 म्हणजे 60 गुणिले चा अर्थ गुणिले घ्यायचा. किती? 30%. आता 30% म्हणजे किती? तर 60 गुणिले 30/100 ध्यानात घ्या. 30% म्हणजे 30 100पैकी 30 असा त्याचा अर्थ आहे.
100पैकी 30 आणि 60 आपल्याला काढायचे. आता पहा मुलांनो, एक तर तुम्ही गुणाकार करू शकता किंवा शून्याला शून्य कट केलं तरी चालेल. आता बरेच विद्यार्थी काय करणार गुणाकार करणार 60 गुणिले 30 60 गुणिले 30 हा मला तुम्ही गुणाकार करीत बसा. हा गुणाकार समजा शून्याला गुणाकार काही जण त्यानंतर त्या शून्याने गुणाकार पुन्हा दशकाने गुणाकार म्हणून शून्य घेणार पुन्हा या तीनाने 3 शून्य शून्य आणि 18 आणि मग ते करणार किती आले 1800. काही विद्यार्थी अशा पद्धतीने करतील परंतु आपण स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करत असताना आपल्याला असा गुणाकार करून चालणार नाही. या ठिकाणी दिलेल्या संख्या कोणत्या आहेत 60 गुणिले 3 तर या ठिकाणी सरळ तुम्ही एक शून्य मध्ये 2 शून्य झाले आणि 18 डायरेक्टली तुम्ही याही पद्धतीने हा गुणाकार करू शकता आणि मग 1800 भागिले 100 मग त्या 2 शून्याला समजा त्या शून्याला हा शून्य गेला या शून्याला हा शून्य गेला आणि मग किती आला पर्याय उत्तर 18 आणि पर्याय क्रमांक 4 पर्याय क्रमांक 4. परंतु मी जर म्हणेल हा गुणाकार सुद्धा करू नका हेच कशा पद्धतीने करू शकता तुम्ही तर 60 गुणिले 30 भागिले 100 असं जर असेल तर गुणाकार करण्याऐवजी या शून्याला हा शून्य गेला या शून्याला हा शून्य गेला आणि काय उरलं आता 6 गुणिले 30 आणि मग 6 गुणिले 30 किती झालं 18 आणि डायरेक्टली आपण या 18 पर्यंत म्हणजे अगदी 10 सेकंदामध्ये हे उदाहरण आपण सोडू शकतो पहा 60 चे 30 तर 6 गुणिले 30 आणि 18 समजून एकदम सिंपल पद्धतीचं हे उदाहरण होतं. चला घेऊया पुढे आता त्यानंतर उदाहरण खूपच सोपे येतं सोपे उदाहरण आले होते विद्यार्थ्यांना त्याच्यामुळं ते कमी वेळेमध्ये सुद्धा आपण हे उदाहरण सोडू शकतोय. काय उदाहरण आहे सगळ्यात पहिल्यांदा उदाहरण वाचतो. उदाहरण दिले पहा गेल्या वर्षी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी परीक्षा मात्र शिष्यवृत्ती दिली 5वीचे 4,27,523 विद्यार्थी आणि आता 8वीचे दोन दिले ते 5वीचे आणि नंतर 8वीचे दिले 8वीचे किती दिले तर 2,38,249 विद्यार्थी परीक्षेला बसले. तर एकूण किती विद्यार्थी परीक्षेला बसले स्कॉलरशिप परीक्षा फक्त काय 5वीला नसते 8वीला पण असते. या वर्षीपासून तर उलट आता 4थी आणि 7वीला सुद्धा परीक्षा आहे विद्यार्थ्यांना आणि तुमची आता 5वी आणि 8वीची मी तर म्हणे या वर्षी आता ही शेवटची संधी तुमची नंतर मग मात्र तुम्हाला 7वीला लगेच परीक्षा द्यावा लागेल जर तुमची तयारी चांगली असेल तर आणि इच्छा असेल तर मग आता इथे विचारलंय काय तर एकूण किती विद्यार्थी सगळ्यात महत्वाचं आहे एकूण किती विद्यार्थी एकूण म्हटलं की तुम्हाला या ठिकाणी बेरीज करावी लागेल आणि मग बेरीज करताना त्या दोन्ही संख्या आपण एका खाली एक प्रथमता लिहिणं गरजेचं आहे व्यवस्थित तुटत यायच्या 4,27,523 अधिक 2,38,249 आणि मग यांची आपल्याला काय करायची बेरीज करायची. आता बरेच विद्यार्थी काय करणार आहे पूर्ण बेरीज करणार पूर्ण बेरीज पाहता 9 3 12 आता आला 1 4 अंक 6 7 5 2 7 8 7 15 आता आला 1 3 2 5 1 6 आणि 4 2 6 आणि मग उत्तराकडे पाडणार म्हणणार आता कुठे बा 6,65,000 6,65,000 इथं 62 आहे इथं 62 आहे इथं 6,65,000 आणि मग पर्याय क्रमांक 2. पण मी तर म्हणजे विद्यार्थ्यांना एवढी बेरीज करत बसण्यापेक्षा तुम्ही एकक आणि दशकाची बेरीज जर केली एकक आणि दशकाची बेरीज जर केली तर लगेच तुम्हाला ते उत्तर येत होतं पहा एकक आणि दशकाची पहा एकक आणि दशकाची बेरीज करून दाखवतो आम्हाला मी लगेच तुमचं उत्तर एक बार घेतोय संख्या
सॉरी 4,27,523 अधिक 2,38,239. आता या ठिकाणी पण 9 3 12 आणि 4 2 4 9 3 12 चालय 4 2 6 आणि 7 4 2 6 आणि 7 आता 7 इथं 72 कुठे कुठे आलंय कुठे कुठे आलंय 72 इथं पहा हे 57 होतं हे 52 होतं हे 27 आहे आणि मग 72 मुलांना याच ठिकाणी फक्त 72 होतं आणि म्हणून पूर्ण बेरीज करण्याची गरज नव्हती या ठिकाणी फक्त तुम्हाला एक आणि दशकाची जर बेरीज केली तर लगेच आपण उत्तराकडे पाहिजे पूर्ण बेरीज करत बसायचं नाही लक्षात घ्या जर त्या पद्धतीचा पर्याय असला तर लगेच आपण टिक मार्क करायचं आपला वेळ वाचेल आलं लक्षात चला छान घेऊया आपण पुढचं उदाहरण आता त्यानंतरचं उदाहरण पाहू आता हे उदाहरण जे असतात अशा पद्धतीचे ते उदाहरण स्पर्धात्मक आणि मार्क देणारे उदाहरण असतात बरेच थोडस एक टफ उदाहरण आहे काय पहा 5 अधिक 210 अधिक 4/100 अधिक 5/1000 वजा 2 अधिक 110 अधिक 3/100 अधिक 2/1000 बरोबर किती मुलांना याचा छेद जर आपण पाहिला त्या 5ला काही छेद नाही म्हणजे एक छेद त्या 2ला काही छेद नाही म्हणजे एक छेद आपल्याला या प्रत्येकाचा छेद समान करावा लागेल प्रत्येकाचा छेद काय करावं लागेल समान मग मी आता या प्रत्येकाचा छेद समान करतोय लक्ष द्या आता या 5चा छेद 1 आहे मला याचा छेद 1,000 करायचा म्हणजेच मी या 5ला किती गुणणार रे या 5ला मला 1,000 गुणावं लागेल कारण की या ठिकाणी मी छेदाला सुद्धा 1,000 गुणतोय म्हणजे त्याची किंमत येणार 5ची 5,000 त्यानंतर या दोनाची किंमत 2चा छेद 10 आहे आता या 2ला किताने गुणल्यानंतर 1,000 छेद येणार आहे तर इथं पाहिजे पण 0 इथं 3 शून्य आले पाहिजे आणि इथं एक म्हणजे 2 शून्य म्हणजे 100 गुणावं जर तुम्ही छेदाला 100 गुणताय तर अंशाला सुद्धा 100 गुणावं लागेल म्हणजे त्याची किंमत किती येणार 200 त्यानंतर या 4चा विचार करूया 4/100 आता याचा छेद सुद्धा मला किती आणायचा आहे 1,000 छेद आणायचा आणि छेद जर 1,000 आणायचा असेल तर मला याला 10 गुणावं लागेल आणि मग या 4ला 10 गुणता तर किती आलं 40 त्यानंतर आता 5/1,000 मग आता या सारख्याची आपण बेरीज करूया आता यांची बेरीज पहा 5 किती 5,000 छेद 1,000 अधिक 200 छेद 1,000 अधिक 40 छेद 1,000 अधिक 5/1 आता हे सगळ्यांचा छेद समान आहे मग यांची बेरीज करायची आपल्याला 5,000 अधिक 200 अधिक 40 अधिक 5 आणि याची बेरीज किती आली 5,245 5,245 छेद 1,000 आता मुलांना याच जसं केलंय तसंच आपल्याला याचंही करावं लागेल आणि याचं करत असताना मग आपण याच पद्धतीने करावं लागेल मग आता हे किती 2 या 2चा छेद आपल्याला 1,000 करायचा म्हणजे याला किती गुणावं लागेल 1,000 जेव्हा तुम्ही या 2ला 1,000 गुणता तेव्हा याचा अंशे 2,000 छेद 1,000 त्यानंतर हा 1/10 जो आहे
जो 1/10 आहे. या 1/10च्या बाबतीमध्ये आपल्याला याचा छेद 10 आहे. त्याचा छेद 1000 करायचा. म्हणजे ज्याला आपल्याला 100 गुणावं लागेल. 1ला 100 गुणलं तर अंश आला 100, छेद आला 1000. त्यानंतर या 3च्या बाबतीमध्ये 3/100च्या बाबतीत छेद 100 आहे. छेद आपल्याला 1000 आणायचा. म्हणजे या ठिकाणी आपल्याला त्याला 10 ने गुणावं लागेल. म्हणजे अंशाला 10 ने गुणलं तर 30 आणि छेद येईल 1000. आणि या ठिकाणी शेवटची जर संख्या मात्र छेद 1000 आहे. 2/1000. आता आपल्याला या सगळ्यांची सुद्धा बेरीज करावी लागेल याच पद्धतीने. पण किती? 2000 अधिक 100 अधिक 30 आणि अधिक 30 आणि अधिक 2 छेद 1000. मुलांना माझं 2132 2132 छेद 1000. आता काय विचारलं पुढं? तर त्यांची वजाबाकी करायची. म्हणजे वजाबाकी करताना मोठी संख्या 5245 5245 छेद 1000 वजा 2132 छेद 1000. आणि मग यांची जर आपण वजाबाकी केली, लक्षात घ्या, तर वजाबाकी किती येते? 3113. 3113 छेद 1000. 3 शून्य विद्यार्थ्यांना. आणि मग दशांश चिन्ह 3 धरत डावीकडे येणार. मग इथं 1 2 आणि 3. हे 3 दशांश चिन्ह 1 1 3. 3 दशांश चिन्ह 1 1 3. हे याचं काय आलं? उत्तर आलं विद्यार्थ्यांना. आता एवढं आपल्याला करत बसण्यापेक्षा तुम्हाला मी सोप्या पद्धतीने पाहिजे 3 दशांश चिन्ह 1 1 3 उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3. बरं, तू एवढं करत बसण्यापेक्षा तुम्हाला एक सोप्या पद्धतीने सुद्धा या ठिकाणी मी एक आयडिया सांगणार आहे. ते सुद्धा आपण पाहूया. चला, आले लक्षामध्ये? चला आता सोप्या पद्धतीने हे उदाहरण कसं सोडवायचं ते पाहूया. पाच विद्यार्थ्यांना याचा छेद किती आहे? 1. मला याचा छेद किती करायचा? 1000. 1000 छेद करतोय म्हणजे त्याचं किती? 3 शून्य याच्यावरती द्यावं लागतील मला. म्हणजे किती झालं? 5000. आधी तिथं एकच शून्य आहे. त्याच्यावरती मला किती शून्य आले पाहिजे? 1000 साठी आणखी 2 शून्य आले पाहिजे. म्हणजे या दोघांवरती मला 2 शून्य द्यावे लागतील. त्यानंतर हा जो 4 आहे, 4 वरती तो 2 शून्य आणखी एक मारायचा म्हणजे 40 झाले. आणि हा 5. याची बेरीज करायची 5245. अशाच पद्धतीने याचं जर केलं आपण तर किती येणार? 2132. आणि मग 5145 मधून 2132 जर आपण वजा केले तर 3113 येणार. आणि मग इथं छेद किती? 1000 आहे. आणि मग 1000 भागिले 1000. आणि मग हा एक शून्य जर म्हटलं तर दशांश चिन्ह इथे हे दुसरं गेलं या ठिकाणी, तिसरं गेलं या ठिकाणी. आणि म्हणून 3 दशांश चिन्ह 1 1 3. अशा पद्धतीने तिसऱ्या पर्यायापर्यंत आपण जाऊ शकतो. आलं लक्षात? ओके, चला घेऊया आपण त्यानंतर उदाहरण. याने जमिनीत शिवण्यासाठी 2.5 मीटर पांढरे व 2.5 मीटर निळ्या रंगाचे कापड विकत घेतले तर तिने एकूण किती मीटर कापड विकत घेतले? मीटर घेतलंय का सेंटीमीटर घेतलंय? काय सांगितलंय ते आपण सगळ्यात महत्वाचं पाहिलं पाहिजे. आता या गणवेशामध्ये यात उदाहरणामध्ये पाहिलं तर पांढरे कापड हे समान होतं. त्यानंतर निळं कापड हे निळ्या रंगाचं पाहून देतील. आणि एकूण किती म्हणजे बेरीज करायची. आणि मीटर आहे, एकक काय आहे? मीटर. इथं तर सगळे मीटर मीटर एकक आहे म्हणजे मीटरच. आता 2.25 म्हणजे किती? तर 2 मीटर 2 दशांश चिन्ह येणार घ्या. 2.25 म्हणजे 2 दशांश चिन्ह आणि वरती किती लिहायचं? 2.25 म्हटल्यानंतर 250 मीटर. 2.25
त्यानंतर 2.5 म्हणजे 2.750 मीटर यांची काय करायची बेरीज. आणि जेव्हा आपण बेरीज करतो 5 शून्याची 0, 5 5 10 1, 7 1 8 2 10 1, हे दोन्ही 4 आणि 1 5 दशांश चिन्हाची दशांश चिन्ह. तिथे आलं 5.000. तसं पाहिलं तर या 0 काय अर्थ नाही, पण या दशांश चिन्ह नाही. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 5 मीटर. किती 5 मीटर. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण हे उदाहरण सोडू शकतो. किंवा आणखी एक मीटर करा, सेंटीमीटर करा. खरं तर त्याने जास्त वेळ जातो. यापेक्षा याच पद्धतीने जर आपण हे उदाहरण मांडलं तर आपण अगदी कमी वेळेमध्ये उत्तर शकतो. यानंतर आपण पुढलं उदाहरण घेऊया. पण विद्यार्थ्यांनो, आता एक उदाहरण काय सांगितलंय, 3 आधार या संख्येला कितीने भागले असता भागाकार 85 व बाकी 25 उरेल. सगळ्यात पहिल्यांदा पहा 3,000 भाज्य, या ठिकाणी भाज्य भाजक भागाकार आणि बाकी या गोष्टी आपल्याला समजणं महत्वाचं आहे. देण्यात घ्या भाज्य बरोबर भाज्य गुणिले भागाकार आणि अधिक बाकी. लक्षात घ्या. आता हेच उदाहरण, हेच जे सूत्र आहे, हे सूत्र आपण उलटे घेऊ शकतो. कशा पद्धतीने, तर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. आपल्याला काढायचंय का, तर कितीने भागले असता भागाकार 85 आणि बाकी 25 उरेल. आता दिलेल्या गोष्टी पाहूया आपण. काय काय दिले, 3,000 हे काय आहे भाज्य, आणि म्हणून दिलेली गोष्ट भाज्य 3,000 आपण या ठिकाणी घेऊ. त्यानंतर भाजक माहितीये का, दिलेला नाही, काढायचा आहे. भागाकार किती आला 85 आधी, बाकी किती आली 25. आपल्याला भाजक माहिती नाही, आपण या ठिकाणी भाजक काय करूया, एक्स मानूया, ध्यानात घ्या. आणि मग एक्स गुणिले 85 अधिक 25 बरोबर 3,000. आता एक आपलं समीकरण तयार झालं विद्यार्थ्यांना. आता ह्या 25 बाकी काय बेरीज आहे, इकडे गेल्यानंतर ते वाजा व्हावं, आणि मग ती आपण काय करू, ते वाजा करूया. म्हणजेच किती आला आता 2,975. 3,000 मधनं जर आपण 25 वाला केली तर 2,975. एक्स गुणिले, लक्षात घ्या, एक्स गुणिले 85, एक्स गुणिले 85 बरोबर 2,975. आता 85 गुणिले इकडे गेल्यावर काय होणार दिले, आणि मग एक किंमत आपल्याला काढायची. पाठ पाहिजे विद्यार्थ्यांनो. 85 ला किती भाग जातो 17ने. मग आता 17 5 85, म्हणजे 17ने पण भाग जाणार. किंवा अगोदर म्हटलं तर 5 पण भाग देऊ शकतो. तर 5 भाग देऊ आपण अगोदर 17 गेले. 5 आणि 5 1 5, 3 उरले, आणि 5 1 35. तिथं पण 1 आणि 5 असले 5 आणि भाग जाणार. 5 5 25, 4 उरले 47 झाले. 5 9 45, 2 उरले 25, 5 5 25. त्यानंतर आता 17 ने याला भाग जाणार. मग आता 17 1 17, 17 34, 17 3 51. किती उरले 3 उरले. आणि 17 3 51, 52 53 54. हा गव्हाचा आहे. 17 तुम्ही 34, 17 3 51, 51 8 उरले, आणि 8 वर घेतला 5 चालू. 17 5 85, आणि मग आपलं उत्तर किती आलं 35. देणार नाही विद्यार्थ्यांनो. या पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवू शकतो. आणि लक्षामध्ये, त्यानंतर आपण पुढल्या उदाहरणाकडे वळूया. त्यानंतर 72 उदाहरण पाहतात.
सुहासने 60 किमी अंतर पूर्ण करण्याच्या मोटरसायकलच्या स्पर्धेत भाग घेतला. त्याने ते अंतर 15 किमी तासी वेगाने पूर्ण केले. जर त्याने ती स्पर्धा सकाळी 10 वाजून पाहिजे तर दशांश पाहिजे तर काय असं पाहिजे तर 1 किमी त्या ठिकाणी आज त्या ठिकाणी किती तासात टिकवा पाहिजे वेळ म्हटल्यानंतर दशांश चालणार नाही. तर वाजता सुरू केली तर तो निश्चित ठिकाणी किती वाजता पोहोचेल. दिलेल्या माहिती सगळ्यात प्रथम आपण पाहणं गरजेचं आहे. किती किलोमीटरची स्पर्धा आहे तर 60 किलोमीटर. येणार घ्या अंतर पूर्ण करण्याच्या मोटरसायकलच्या स्पर्धेत भाग घेतला. त्याने ते त्याचा वेग किती होता तर ताशी वेग दिलाय 15 किलोमीटर ताशी वेगाने. जर त्याने ती स्पर्धा कधी चालू केली तर सकाळी 10:15 म्हणजे 10:15 वाजता. तर तो निश्चित ठिकाणी किती वाजता पोहोचते या सगळ्या हायलाइट केलेल्या गोष्टी आहेत ना विद्यार्थ्यांना. त्या गोष्टी आपण प्रथमतः समजून घेणं गरजेचं आहे, लक्षात घेणं गरजेचं आहे. मग आता पहा एकूण अंतर किती आहे दिलेल्या गोष्टी. अंतर आहे पहा 60 किमी. त्यानंतर ताशी वेग किती आहे ताशी वेग किती आहे 15 किलोमीटर प्रति आवर किंवा प्रति तास. आणि काढायचं आपल्याला आता वेग. आणि मग वेग बरोबर अंतर भागिले वेग देणार घ्या. आणि मग 60 भागिले 15 15 जो 60 म्हणजे 4 तास देणार घ्या. वेग किती लागला त्याला त्या गोष्टीला 4 तास वेळ लागला. मग आता स्पर्धा कधी सुरू झाली 10 वाजून 15 मिनिटं. त्याचं 4 तास याच्यामध्ये आपल्याला मिळवावं लागतील. मग किती आलं 1515 2 दशांश आणि 10 4 14. मग आता इथं पहा 14 15 पहिला अंतर आहे. आता मुलांना 14 15 म्हणजे किती रे तर 12 नंतर किती 2 12 2 14 म्हणजे दुपारचे 2 वाजून 15 मिनिटं म्हणजे 2:15 वाजता तो त्या ठिकाणी पोहोचेल. कधी कधी आता 14 15 दिले कधी कधी असं पण देतील या ठिकाणी दुपारचे 2 आणि मग 2:15 असं सुद्धा देऊ शकतात. असं सुद्धा येऊ शकतात. हे देण्याचे आणि त्याने आपल्याला लक्षात आलं पाहिजे. चला घेऊया पुढचं उदाहरण. त्यानंतर पहा इतर एकदम सोपं आहे. हे काय 70,602 मध्ये किती मिळवले की 92,328 मग आता आपल्याला हे दिलेले आधी हेच इकडं वाटा करायचं. किती बघा 70,602 इथंच वाटाघाटी आपण करायची. 8 हातून 2 गेले 6. आता 6 कुठं आली एका ठिकाणी आली. पहा मुलांना दुसरे म्हणजे आपल्याला इतर वाटाघाटी करण्याची गरज नाहीये. इथंच आलंय 6 आणि मग हे पहा पर्याय क्रमांक दुसरा एकदम सिंपल आहे. पुढची वाटाघाटी पण करण्याची आपल्याला गरज नाही. चला घेऊया आपण पुढचं उदाहरण. पहा आता 74चं 72 डझन वयांचा एक गट्टा मामला आहे. 12 डझन वयांचा एक गट्टा मामला. एका वहीची जाडी 5 मिली आहे. तर वयांच्या गट्ट्यांची उंची सेमी असेल 12 डझन. आता एक डझन मध्ये किती वया असतात 12 आणि म्हणून 12 गुणिले 12 बरोबर 144 वय. सगळ्यात महत्वाचं हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. 12 गुणिले 12 किती 144. आता एका वहीची जाडी किती आहे 5 म्हणून याला आपल्याला 5 ने गुणावं लागेल. आता 5 चोक 20 5 चोक 20 2 22 अच्छा 2 5 5 2 6. पहा मुलांना आता कसे प्रश्न उत्तर येतं. इथं पहा 720 मिलीमीटर आहे. इथं 720 मीटर आहे. इथं 72 सेंटीमीटर आहे आणि 720 डेसिमीटर आहे. आलेलं उत्तर कशात आलं आपलं 720 मिलीमीटर. पण विचारलंय कशात मुलांना आपल्याला सेंटीमीटर. देणार तेव्हा सेंटीमीटर महत्वाचं आहे. आणि मग सेंटीमीटर मध्ये आपल्याला विचारलंय ना तर आपल्याला याच्यावर एक शून्य कट करावं लागेल म्हणजे आणि भागावं लागेल. पण जर नुसतं विचारलं असतं त्यांनी गाठ्यांची उंची किती असेल तर मग मात्र 2 उत्तर आले असते.
72 सेंटीमीटर पण बरोबर आलं असतं आणि 720 मिलीमीटर पण बरोबर आलं असतं. पण विचारलं स्पेसिफिक आणि म्हणून वाचन महत्वाचं आहे. हा उदाहरण वाचन महत्वाचं आहे देणार घ्या आणि म्हणून याचं उत्तर किती येणार आहे 72 सेंटीमीटर. त्यानंतर आता शेवटचं उदाहरण आहे पहा. एकदम सोपं उदाहरण. अपूर्णांकाचे जे वेगवेगळे प्रकार असतात मुलांना अंशाधिक अपूर्णांक, छेदाधिक अपूर्णांक, पूर्णांक अपूर्णांक, दशांश अपूर्णांक आणि पूर्णांकयुक्त दशांश अपूर्णांक. मुलांना जे अंशाधिक अपूर्णांक म्हणजे ज्याचा अंश मोठा तो अंशाधिक, ज्याचा छेद मोठा तो छेदाधिक. जो अंशाधिक अपूर्णांक असतो त्याच आपल्याला पूर्णांक अपूर्णांकात रूपांतर करता येते. हा अंशाधिक अपूर्णांक आणि मग याचा आपल्याला पूर्णांक अपूर्णांकात रूपांतर करायचं पहा 47 छेद 3 म्हणजे भागिले 3 आणि मग 3 एक 3 एक उरला करून घेतला 7चा त्याचा 3 पाचे 15 बाकी उरली 0 मग आता हा जो 15 अपूर्णांक म्हणजेच हा इथं द्यायचा असा आणि रेष मारायची छेद 3 आणि जी बाकी आली ना तर ती बाकी अंशाच्या ठिकाणी लिहायची 0,2 ऐवजी 2 लिहायचा फक्त म्हणजे त्याचं उत्तर किती आलं 15,2 छेद 3. जास्तही भागाकार करू शकता तुम्ही किंवा डायरेक्टली तुम्ही पहा 47 भागिले 3 करू शकता 3 एक 3 एक उरला 17 3 पाचे 15 किती उरले 2 अंशाच्या ठिकाणी लिहायचं आणि छेदाच्या ठिकाणी 3 म्हणजे 15,2 सॉरी 15,2 इथं पण 15,3 होतं. हा मग इथं 3/2 3 तर येणार नाही ना 3 येणार नाही कारण की 3 पुन्हा भागलोय येणार आता छेद 3 आहे आणि म्हणून व्यवस्थित आपण 3चा पाहून घ्यायचा आणि तेव्हाच आपण त्याला पिकअप करायचं. तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनो जे काही प्रश्न होते ते प्रश्न अगदी योग्य पद्धतीने त्या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. गणितासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सराव करा आणि तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना माझ्या वतीने आपल्या शिक्षण विभागाच्या वतीने हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि तुम्ही सर्वजण येणाऱ्या परीक्षेमध्ये एकदम राज्य लेवलच्या मेरिट मध्ये यावेत अशी सर्वांना अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय